श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात छान झाली होती, पण शेवटी संध्याकाळ मात्र आठवणीने डोळे असे पाणावलेले होते मायलेकीचे आमचे. तर कशाबद्दल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल. तर इथं जो कलश होता त्याचा झाडाचं नारळाचं उगवत होतं, तर बघू शकता छान वाटत होतं. आणि मी त्याला बाजूला जागा करून घेतलं देवाच्या, तर त्याला वाढायला जागा पण होईल म्हणून. आणि त्यानंतर मी नाश्त्याला असे काही पोहे बनवले होते. तर बघू शकता इथं नाश्ता वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं होतं. तर ही होती ब्लाऊज वगैरे शिवायची मशीन. तर इथं बघू शकता मी, आणि याच्यावरच मी कपडे वगैरे शिवत असते. ते व्हिडिओ पहिलाचे अपलोड केले होते ते. तर आता अजून एक मशीन घेतली होती, ती पिको फॉलची होती. आणि इथं पिको फॉलसाठी साड्या पण आल्या होत्या. आणि ही मशीन जी बेळगाववरून मी मागवून घेतली होती, आणि सुनील कंपनीची. तर चांगली असते सुनील कंपनी, म्हणून मी तिथूनच मागवलेली. आणि जी पहिलाची होती ती नोवेलची होती. एवढी मला मशीननं साथ दिली नाही त्या, तरी पण असू दे म्हणून अजून मी तीच चालवत आहे. त्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, म्हणून मी तांदूळ निवडून घेत होते. तेवढ्यातच मुलगीनं सांगितलं की पाणी आलं म्हणून प्यायचं. तर पाणी आणायला मी बाल्कनीमध्ये गेली. आणि त्यानंतर जे कस्टमरचे पलकर होते ते खालून कमी करायचे होते, तर इथं मी असे कमी वगैरे करून घेतले. बघू शकता इथं. तर 2 होते ही कस्टमरचे पलकर. आणि त्यानंतर संध्याकाळी माझी मुलगीने एक मला प्रश्न विचारला की तुझ्या आईची तुला आठवण येत नाही का? पण तिला कसं सांगू मी? माझ्या आईची मला रोज आठवण येते, पण मी आता तिच्या पुढे सांगू शकत नाही की बाबा. तर खरंच तिला काय सांगायचं ना कळतच नव्हतं. तिला खूप आठवण आली माझ्या आईची आज. आणि त्यानंतर ती गेल्यानंतर बाहेर मला रडू आवरेना झालं. तर इथं बघू शकता आज आई विना भिकारी झालो होतो. तर आई आमची जवळजवळ जुलै महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं आता जुलैमध्ये पुढच्या. तर खरंच खूप आठवण येते मला, रोज आईची आठवण येते. पण आता मुलांसमोर हे सांगून नाही चालत. तर कुठलंच असं बोललं नाहीत की बाबा आईशिवाय हे होऊ शकत नाही. किती मोठी झाली तरी हे आईच असते, आणि आईशिवाय कोण समजून पण घेत नाही. खरंच खूप आठवण येते आईची मला.